मित्रांनो, राजापूर शहर. आता आपण राजापूर शहरात आहोत. आपण चाललो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील या राजापूर तालुक्यातील धोपेश्वर ह्या निसर्गरम्य गावात. धूतपापेश्वर ह्या शंकराच्या मंदिरासाठी हे धोपेश्वर गाव प्रसिद्ध आहे. म्हणजे राजापूरपासून कमीत कमी 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरच हे धूतपापेश्वर मंदिर आहे. कोकणातील एक मंदिर धूतपापेश्वर. पूर्ण जंगल दिसतंय ना समोर. डोंगर, कडी कपाऱ्यात, समुद्र ठिकाणी अशी शंकराची मंदिरे असतात. इथेच पार्किंग करून पुढे 1 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे. त्यामुळे छोटासा अरुंद रस्ता असल्यामुळे सांगितलं गेलं की गाडी पार्किंग थोडी बाहेर करायची. काजू, वाव. धूतपापेश्वर मंदिर, धूतपापेश्वर महाराज. नवलाई देवीचं मंदिर लागतं सुरुवातीलाच आपल्याला. ह्या जुन्या मूर्त्या पाषाणाच्या नवलाई देवीचं मंदिर आहे धूतपापेश्वरच्या प्रारंभीच. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तालुका राजापूर धोपेश्वर नंबर 1. आणि इथे शाळा देखील आहे बघा. अंगणवाडी क्रमांक 35. अंगणवाडी. हे शाळा, हे गाव आहे धोपेश्वर गाव ना रे. धोपेश्वर गाव आहे. स्कूल खूप छान होती. सुंदर वातावरणात, निसर्गाच्या रम्य अशा परिसरात, निसर्गाने वेढलेलं आहे अशा ह्याच्यात धूतपापेश्वरचं मंदिर आहे. आपण पाहू शकता इथे आवाज येतोय वॉटरफॉलचा. खूप छान मंदिर आहे. कोकणात राजापूर तालुक्यात हे मंदिर वसलेलं आहे धूतपापेश्वर. दाखव. वाव, सुपर. तिथनं ये ना फोटो. वॉटरफॉल आहे खाली. आणि मला वाटतं पावसात तर खूप भरून वाहत असेल. जसं आपला महाबळेश्वरला मोठा धबधबा इथे छोटा आहे, पण तो छानसा असा. मला वाटतं हा पण सतत 12 असून असणार. धूतपापे सुपर. दरवाजे इथे पाहू शकता, जुन्या रॅपच्या कडी. समोर एंट्रन्सलाच घंटा आहे. सर्व पापे धुवून काढणारा ईश्वर म्हणजेच धूतपापेश्वर. मंदिराच्या सभोवतालचा परिसर अतिशय रम्य असून मंदिर देखील प्राचीन आहे. आत्ताच महाशिवरात्री झाली. महाशिवरात्रीला इथे प्रचंड गर्दी होते. प्रवेशद्वाराजवळ नगारखाना आणि आवारात दीपमाळा देखील आहेत. मंदिरा शेजारीच काळ्या कातळावरून खाली झोकून देणारा रोडानी नदीचा प्रवाह आहे. कोसळणाऱ्या पाण्याचा हा इथे एक नितांत सुंदर धबधबा होतो. धबधब्याची खरी शोभा ऐन पावसाळ्यात दिसते. वरून पाणी खाली जिथे पडते तिथे एक डोह बांधला आहे, त्याला कोटी तीर्थ म्हणतात. मंदिरात प्रवेश करताच मन कसं प्रसन्न होते. सभामंडपात जे खांब आहेत त्यात कोरीव काम खूप छान केलेलं आहे. समोर डौलात बसलेले दगडात कोरलेले नंदी आपल्याला दिसतात. तसेच मंदिरात प्रवेश करण्याआधी लाकडात कोरलेले द्वारपाल आपल्याला दिसतील. प्रशस्त असा सभामंडप, अंतर्गृह, गर्भगृह अशी रचना असलेल्या धूतपापेश्वर मंदिरात आल्यानंतर मन कसं प्रसन्न होतं. आणि हे शिवलिंग
खूप सुंदर आहे. जर का जवळून पाहिला तर शिवलिंग थोडंसं भग्न अवस्थेत दिसतं आपल्याला. त्याची एक कहाणी आहे, ती मी नंतर तुम्हाला सांगतो. मंदिरात शेजारीच गणेशाची दगडी सुंदर सुबक मूर्ती आहे. इथलं एक वैशिष्ट्य लय भारी आहे. दररोज रात्री शेवटची महापूजा होते आणि शंकर पार्वती यांच्यासाठी सारीपाट्याचा खेळ मांडला जातो आणि गर्भगृहाचा दरवाजा बंद केला जातो. दुसऱ्या दिवशी पहाटे आरतीसाठी दरवाजे उघडतात तेव्हा त्या सोंगट्या विखुरलेल्या असतात आणि असे दररोज होत नाही आणि होईल असे शक्यतो सोमवार, गुरुवार, अमावस्या, महाशिवरात्र यावेळी जास्त होते. येथील भाविकांची श्रद्धा आहे की भगवान शंकर पार्वती येथे येऊन सारीपाट खेळून जातात. हे मंदिर पेशवेकालीन चित्रकला आणि काळ्या पाषाणातील वास्तुकलेसाठी ओळखले जाते. धूत पापेश्वर मंदिरात इथे आल्यानंतर इथे देखील बसण्याची सोय आहे. बघा इथे निवांत आराम करून हा जो विहंगम सुंदर असा दृश्य आहे इथे वॉटरफॉल, याचा तुम्ही आनंद लुटू शकता इथे बसून. ते दत्तात्रयाचं मंदिर आहे. राजापूरच्या परिसरात निळोबा भट नावाचा एक गरीब माणूस राहत होता. त्याच्याकडे एक गाय होती. तिने अचानक दूध देणे बंद केल्यामुळे त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली. रानात जाऊन एके ठिकाणी ती गाय झाडाखाली पाना सोडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गायीच्या गुराख्याने रागातच त्या खडकावर कुऱ्हाडीचा घाव घातला. निळोभटांना त्या खडकात तुटलेले शिवलिंग आढळले. त्यांना खूप वाईट वाटले, कारण शिवलिंग भंग झाले, त्याला आपणच कारणीभूत आहोत असे त्यांना वाटले. आजही ते स्वयंभू शिवलिंग तुटलेलेच आहे. खडक फोडल्यावर ती गाय पळू लागली. तिने मंदिराच्या शेजारील डोहात उडी घेतली. शिवभक्त असलेल्या निळोबा भटांना खूप वाईट वाटले. शिवलिंग भंग झाल्याचा आणि पवित्र गायीचा मृत्यू झाल्याचा आपण जबाबदार आहोत असे पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी निळोबाई धावले आणि त्यांनी कोटी तीर्थात आपलं स्वतःचं देह विसर्जन केलं. आणि तसंच हे कामेश्वर मंदिर आहे इथे, बरोबर धूत पापेश्वर मंदिराच्या मागे कामेश्वर मंदिर. हे पाहू शकता, इथे देखील शिवलिंग आहे आणि हे स्वयंभू असतात सगळे. ह्या ज्या मूर्त्या पाषाणातल्या आहेत कामेश्वर मंदिराची इथे काही कहाणी सांगितली आहे. गायीच्या राखणदाराने त्याच्या हातून शिवलिंग भंग झाले, ह्याला आपणच कारणीभूत, ह्या कारणीभूत आहोत या प्रायश्चित्य भावनेने कामेश्वर मंदिर बांधले गेले. हे कामेश्वर मंदिर खूप जुनं मंदिर आहे. राखण देवाचे प्रतीक म्हणून हे ओळखले जाते. आणि एखादी गाय आणि म्हैस हरवली किंवा आजारी पडली तर त्यात दूध देत नसेल तर प्रार्थना नवस केल्यावरती पूर्ण होते इच्छा, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आणि गावात जर का पाऊस नाही पडला तर पिंडीवर, ह्या पिंडीवर कामेश्वराच्या इथे जलाभिषेक केला जातो मंत्र पुष्पांजलीसहित. मग इथे आपला पाऊस पडतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. हे बघा इथे दाखवलेलं आहे. आणि इथून जर का मागे गेलात तर या पायऱ्यांनी वर बांधलं, एक ब्रिज बांधला गेलेला आहे वॉटरफॉलच्या अगदी वर. इथून सुंदर दृश्य इथे टिपायला भेटते आपल्याला. ते फाउंटेन आहे, जर रात्रीचे सुमारास तुम्ही आलात तर गार्डन आहे, व्ह्यू चांगला आहे एकदम. वाव, हा खास या वॉटरफॉल बघण्यासाठी, हा व्ह्यू बघण्यासाठी खास इथे हा स्पॉट बांधलेला आहे. इथे बसण्याची व्यवस्था आहे. सुपर. एवढी वर्ष इथे येतोय पण असं म्हणजे माहीत नव्हतं की हे मंदिर इथे आहे. आणि राजापूर मंदिरातलं हे कोकणातील एक निसर्गाच्या रम्य सानिध्यात असं वसलेलं श्री शंकराचं मंदिर धूत पापेश्वर. धूत पापेश्वर मंदिरला हा जो वॉटरफॉल पाहण्यासाठी आणि भाविकांना श्रद्धेने येतात इथे दर्शनाला, त्यांना इथे बसून ह्या सुंदर असं दृश्याचं आनंद उपभोगण्यासाठी इथे हा स्पॉट बांधलेला आहे. बसण्यासाठी अरेंजमेंट केलेली आहे. इथे छान सुकून मिळतो, निवांत असा. काय बोलतो प्रवीण, कसं वाटतंय मंदिर? शांत, पीसफुल एकदम छान मंदिर आहे ना, गारवा आहे, थंड एकदम. हे बघ, हे कामेश्वराचं मंदिर आहे धूत पापेश्वरच्या मागे. हे जुनं मंदिर आहे. काय माझे, आता त्या मंदिरात जायचं आपल्याला. त्यासाठी ह्या नदीवरून असं ब्रिज बांधलं आहे पलीकडे जाण्यासाठी. मला वाटतं हा नुकताच नवीन बांधकाम दिसतंय हे.
कुठनं आलेलं दिसतंय का खाली बघायचं खाली आलेलं दिसतंय का तिथं मग कुठलं नदीचं पात्र आहे थोडं पाणी. धूतपापेश्वर मंदिरापासून दत्त मंदिराला जाईपर्यंत जो ब्रिज आहे तो बांधला आहे. त्याच्या खालून मृडानी नदीचा हा प्रवाह वाहत असतो आणि जो वॉटरफॉल तयार झाला आहे, धबधबा अतिशय सुरेख. पावसाळ्यात ह्या नदीच्या प्रवाहाला खूप वेग असतो आणि दुधडी बनून वाहते. हो, दत्त मंदिर आहे ना. हे दत्त मंदिर खूप जुनं असून हे 2 वेळा पुरातन मंदिर असून हे 2 वेळा नदीच्या महापुरात वाहून गेले आणि त्याची पुनर्बांधणी 2 वेळा करण्यात आले. छोटंसं वीरभद्र मंदिर आहे. तिथे कालभैरव मंदिर देखील आहे. तिथे देखील काही कहाणी आहे. दक्षाने सती आणि शिवाची निर्वसना करणारे शब्द उच्चारले. ते सहन न झाल्याने सतीने योगाग्नी प्रज्वलित करून यज्ञकुंडात देहत्याग केला. शिवाला ही बातमी कळता त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी जाता जमिनीवर आपटल्या. त्यातून वीरभद्राची उत्पत्ती झाली. वीरभद्र चांगुलपणाचे रूप आहे. वीरभद्राचे उग्ररूप हे आपल्या भल्यासाठी आहे. शिवाने आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी निवडलेला अवतार म्हणजे वीरभद्र. ही याची कहाणी आहे या वीरभद्र मंदिरात. रत्नागिरी जिल्ह्यात येऊन राजापूर तालुक्यात येऊन मी पहिल्यांदाच फक्त धोपेश्वर गावातील ह्या धूतपापेश्वर मंदिराला भेट दिली. खूप छान आणि सुंदर असं मंदिर आहे. निसर्गरम्य शांत अशा वातावरणात हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. अवश्य भेट द्या मित्रांनो. कोकणात आल्यानंतर हे देखील एक स्थळ तुम्ही विसरू नका. आणि जर का हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर त्या ब्लॉगला तुम्ही लाईक करा आणि जर का चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो पुन्हा भेटू. जय श्रीराम.